ओंकार, शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब, आमचे सर्व सन्माननीय नेते, आपण सर्व तरी देखील कुणीही काकू करत नाही, कारण आपण व्हॉट्सअप, त्यांच्या येणाऱ्या बातम्या याच्या दिशा आणि एकमेकाला दिलेलं उखणं दुखणं काढण्याच्या पलीकडे सांगतो. मी एकच उदाहरण या ठिकाणी सांगणार आहे, थांबणार आहे, कारण त्या ठिकाणी मी मुद्दामून आणलंय. त्याच्यासाठी या ठिकाणी मी मुद्दामून तो चित्र आणलंय. मी राऊत साहेबांसमोर सांगतो की जीएसटी कशा कशावर लावला असेल, माझं असं म्हणणं सगळीकडे लावला, व्यापारावरती हरकत नाही, परंतु तुम्ही साधारणतः या ठिकाणी एका माणसावरती, म्हणजे आम्ही दैनंदिन जो खर्च करतो किंवा दैनंदिन जो वागतो त्याच्यात खर्च मी मुद्दामून सांगतोय. एखादा माणूस केस रंगवत असेल तर 20% जीएसटी, चष्मा लावत असेल तर 5% जीएसटी, हेडफोन तर सगळेच वापरतात त्याच्यावर 18% जीएसटी, शर्ट घालत असेल तर 5% जीएसटी, आणि बेल्ट वापरत असेल तर 12% जीएसटी. केसाचं साधारणतः खोबरे तेल जरी लावलं तरी त्याला 18% जीएसटी, आणि शेविंग क्रीम दाढी करत असेल तर 5% जीएसटी, आणि चुकून परफ्यूम वापरत असेल तर 28% जीएसटी. स्किनचं काही मेकअप आपण फेअर अँड लवली, जसे ते फेअर अँड लवली लावतात तसा फेअर अँड लवली लावला तर 28% जीएसटी, आणि अंतर्वस्त्र जी आपण घालतो त्याच्यावरती सुद्धा 12% जीएसटी. जो पंखा आपण वापरतो त्याच्यावरतीही जीएसटी, आणि जो आपण कुकर वापरतो त्याच्यावरती जीएसटी. हे मी का मुद्दामून सांगतोय, कारण तुम्हाला सर्वसामान्य माणसाला, कामगाराला सुद्धा या ठिकाणी नागडं करायचं काम ह्या सरकारने केलंय, लुटायचं काम केलंय, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. शिवसैनिक म्हणून मी एकच या ठिकाणी सांगेल, एक नेपोलियनची स्टोरी आहे, 2च मिनिटाची स्टोरी आहे. नेपोलियनला पॅरिस जिंकायचं होतं. नेपोलियन पॅरिस जिंकण्यासाठी निघाला आणि सीन नदीच्या कानावर येऊन थांबला, आणि तो युद्ध जिंकायला पुढे जात असताना तो परत मागे फिरला. तर पॅरिसच्या लोकांनी सांगितलं की नेपोलियन हा नेबळट आहे, घाबरट आहे, पळून गेला, अशा पेपरमध्ये बातम्या आल्या.
परफ्यूम वापरत असेल तर 28% जीएसटी. परत आला स्किनचा काही मेकअप आपण फेअर अँड लवली जसे ते फेअर अँड लवली लावतात तसा फेअर अँड लवली लावला तर 28%. 6 महिन्यांनी तयारी केली आणि पॅरिस वरती चलवून गेला. पॅरिस जिंकलं. 6 महिन्याच्या तयारीमध्ये ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्याच्या मनाला लागलेलं जो होतं की पळून गेला नेपोलियन, हे वाक्य त्याच्या डोक्यात इतकं फिट बसलं की त्याने आपलं सैन्य इतक्या पद्धतीने तयार केलं की त्यांनी पॅरिस जिंकलं. आणि पॅरिस जिंकल्यानंतर नेपोलियनला घोड्याची आवड होती. तो घोड्यावरून फिरत असताना सकाळी त्याने पेपर विकणारा मुलगा बघितला. त्याने असा तलवारीने पेपर उचलला आणि बघितलं तर बातमी काय, तर पॅरिसचा योद्धा सम्राट नेपोलियन अशी बातमी होती. हा फरक आहे. फक्त हे याच्यासाठी सांगितलंय की आपल्याला सुद्धा एखादं युद्ध जिंकायचं असेल तर तुमची जी काही कोणी तुम्हाला म्हणत असेल, तुमचा अपमान करत असेल, तुमच्याबद्दल काहीतरी शब्द वापरत असेल, हे पक्क डोक्यात ठेवा की ज्या लोकांनी आपल्या पक्षाला हे खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला, ह्या सगळ्या चुणुका लक्षात घेऊन, या उणिवा लक्षात घेऊन येणार युद्ध हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना जिंकणार. त्यासाठी ते शब्द पहिले डोक्यात ठेवा की आम्हाला या लोकांनी आमच्याशी गद्दारी केलेली आहे आणि गद्दारीचं आपल्याला जर मोजमाप करायचं असेल तर येणारा जोही काही असेल, महानगरपालिका असेल, दुसरी निवडून येऊ दे, पण प्रत्येक सैनिकाने त्याच ताकदीने पुढे व्हावं. याच्याकरता मी या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलंय. मित्रांनो, आपण अनेक गोष्टींवरती बोलतो. या ठिकाणी साहेब मुद्दामून मी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. मुंबईच्या महापालिकेमध्ये जे जे कोविड काळामध्ये झालं याचा दररोज सकाळ हरिपाठासारखा उद्घोष केला जातो. या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. तरी देखील प्रचंड पद्धतीचा भ्रष्टाचार या कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेने केला. परंतु याच्यावरती कुठेही बातमी छापून आली कोविडमध्ये अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना अटक केली. पण या अधिकाऱ्यांचे बोलवते धनी कोण होते? जे मेरन लवली लावून फिरतात ना, एक डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा, हे त्यांना पहिलं अटक केलं पाहिजे. याच्यावर आपण बोललं पाहिजे. 800 कोटीचा पाण्याचा घोटाळा, टँकर घोटाळा हा दररोज पुण्यामध्ये होतोय. याच्यावर आपण बोलायला तयार नाही. तुमच्या सोसायटीत पाणी येत नाही, माझ्या गल्लीत पाणी येत नाही, परंतु त्या टँकरला पोचणारे लोक कोण आहेत याचाही आपण शोध घेतला पाहिजे. फुटपाथवरून आपण जातो, तो फुटपाथचा घोटाळा आहे, महानगरपालिकेचा आहे. कारण आपण पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहोत. आपण फुटपाथवरती बोलत नाही. किती वेळा तुमचा फुटपाथ बदलला गेला. या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाला तर महानगरपालिकेकडे अत्यावश्यक अँब्युलन्स नव्हती. महानगरपालिकेकडे, ज्या महानगरपालिकेचं बजेट 6000 कोटीपेक्षा जास्त आहे, परंतु ते झाकलं गेलं, त्याच्यावर बोलले नाही आणि त्याला वेगळा फाटा फोडला. एवढंच मी सांगतो, आपण जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या शेजार पाजार आणि आपल्या परिसराच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. आणि मुळात शिवसैनिकांना माझी खूप विनंती आहे, आपण खूप कष्ट करता, आपण खूप निष्ठावान आहात, परंतु आपल्या परिसरामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या लोकांच्या ज्या भावना आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत, त्यांना कुणीतरी आपला माणूस आमच्याकडे यावा अशी अपेक्षा आहे. आपण थोडे कमी पडतोय. अजून आपण जर त्यांच्या गाठीभेटी घेतल्या तर आपले जे बंद आहेत ते अतूट होतील आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांना जो अपेक्षित मुख्यमंत्री आहे, त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व अपेक्षित आहे. हे देण्यासाठी तुम्ही मी एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी प्रचारक काम करू शकतो. एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुचिक साहेब. आत्ताच कुचिक साहेबांनी उल्लेख केला आणि आदित्य शिरोडकरांनी आवर्जून सांगितलं की ही भाड्याने आणलेली माणसं नाही. राऊत साहेब, हे पुणे शहर आहे, सुज्ञांचं शहर आहे. इथे प्रत्येक गोष्ट तपासून घेतली जाते आणि माणूस आतून बाहेरून तपासल्याशिवाय इथली लोक मान्यता देत नाहीत. सुरेश भटांच्या ओळीत थोडासा बदल करून सांगतो की भोंदू स्वार्थी गांडुळांचा हा जमाव नाही, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे. आणि हाच साध्याच माणसांचा एल्गार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
हे महाप्रबोधन पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमच्या सुषमाताई अंधारे आज व्यासपीठावरती आहेत. ताई, राऊत साहेब, तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो, हे जे मैदान आहे हे साधं सुद्धा मैदान नाही, ऐतिहासिक मैदान आहे. याला 200-250 वर्षाचा इतिहास आहे. या मैदानावरती महात्मा फुलेंनी 1852 साली अस्पृश्यांच्या मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ती शाळा पुढे विठ्ठलरामजी शिंदेनी घेतली आणि इथे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. या डिप्रेस क्लास मिशन मध्ये रयत शिक्षण संस्थेचे नंतरचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचवणारी लोक इथे शिक्षक म्हणून काम करत होती. ताई, तुम्हाला मी आवर्जून इथं सांगतो की या जागेचं नाव अहिल्याश्रम आहे आणि अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांनी दिलेल्या 20,000च्या देणगीतून हे अहिल्याश्रम स्थापन झालंय. हे मुद्दाम याच्यासाठी सांगतो की या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी शिकवलंय, फातिमा बे शेख यांनी शिकवलंय आणि आज ज्या पद्धतीने एक शिकलेली महिला या सगळ्या गद्दारांना त्यांच्या घरात जाऊन आव्हान देते, या महाराष्ट्राचं प्रबोधन करते. ताई, तुमचं काम बघून सावित्रीबाईंना आज अभिमान वाटला असता, फातिमा बे शेख यांना अभिमान वाटला असता. आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप वाघीण सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रबोधन करावं. सुषमाताई अंधारे. सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायिकांना विनम्र अभिवादन करत, शिवसेनेचा हा वटवृक्ष ज्यांनी जगवला, वाढवला, घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, मंचावर उपस्थित आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय राऊत साहेब, मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर, आदित्यजी शिरोडकर, कुचिकजी, आमचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार साहेब, पृथ्वीराज सुतारजी आणि सगळे मान्यवर पदाधिकारी. मागे आता वाजणारं जरा थांबवलं तर फार बरं होईल. मागे मागे वाजवणारे लोक जरा आता थांबवा, लोकांना ऐकू द्या जरा. हा, ऐकू द्या लोकांना शांतपणे. आम्ही समजू शकतो तुमचा उत्साह, तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत, पण आता आपण जरा शांतपणे ऐकूया. आज लय अंगात आलंय सर, तुम्ही आल्यामुळे अंगात आलंय एवढं. दादा हो, मला एक म्हणजे जेव्हा फ्रिक्शन झालं त्या फ्रिक्शनच्या नंतर एक शब्द फडणवीसांनी बोलला आणि तो मला फार असा जिवारी लागला होता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी फार तडफेने आम्ही राज्यभर फिरायचं ठरवलं. तेव्हा ते म्हणाले की शिल्लक सेना आहे, शिल्लक सेना आहे. त्यांना प्रत्येक वेळेला मी महाप्रबोधन यात्रेची गर्दी दाखवते आणि शिल्लक सेनेचा काय नजारा आहे तो नजारा दाखवत असते. मला आज त्यांना पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय. तो दिवार चित्रपटातला एक डायलॉग आठवतोय की ज्याच्यामध्ये शशी कपूर विचारत आहे, अमिताभ बच्चन त्याला शशी कपूरला विचारतोय की मेरे पास घर है, गाडी है, बंगला है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या. तसं जेव्हा फडणवीस कधी त्या आविर्भावात जे त्यांच्या मनात आहे की मेरे पास देखो सब कुछ है, मेरे पास मोदी जी है, शाह है, ईडी है, सीबीआई है, इलेक्शन कमीशन है, प्रफुल्ल पटेल है, भुजबल है, भावना गवली है, मेरे पास सब कुछ है, क्या है तुम्हारे पास. हम बड़े फक्र के साथ कहते हैं हमारे पास संजय राउत है. हम बड़े फक्र के साथ कह सकते हैं की तुमच्याकडे शरण जाणारे, आता आडनावं घेत नाही मी, नावं घेत नाही, असे अनेक असतील, पण आमच्याकडे मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही असं सांगणारे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत. निष्ठेचं दुसरं नाव ते राऊत साहेब आमच्या सोबत आहेत आणि तोपर्यंत आम्हाला काहीच कमतरता नाही. कारण खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या जमा करण्यापेक्षा असे वाघाचे छावे आमच्या सोबत आहेत.
जे आमचं मार्गदर्शन करत आहेत, आम्हाला आमचं काम करण्यासाठी आम्हाला फुटप्रिंट देत आहेत, ते जास्त महत्वाचं आहे. दादा हो, कालच्या पत्राचा असर अजून नीटसा उतरलेला नाही. देवाभाऊंनी काल पत्र लिहिलं. पत्र लिहिताना त्यांना फार उशिरा उपरती झाली आणि उशिरा उपरती होऊन ते म्हणाले की सत्ता येते आणि जाते, देश महत्वाचा असतो. मला हसायला आलं त्यांच्या बोलण्यावर, की म्हणजे आमच्या गावाकडे म्हण आहे बरं का, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. काय म्हणजे देवाभाऊंच्या ह्या वाक्याचा अर्थ काय काढायचा, काय बोलायचं आता, की सत्ता येते आणि जाते पण देश महत्वाचा. खरं तर ती भाजपा फार वेगळी होती. ज्या भाजपामध्ये अटल बिहारीजींसारखे नेते होते, जे अटलजी जेव्हा राजीनामा द्यायला उभे राहिले तेव्हा पार्लमेंटमध्ये ते म्हणत होते की मंडी सजी हुई थी, बाजार तैयार था, माल बिकने के लिए तैयार था. खासदारांची खरेदी विक्री. मंडी सजी हुई थी, माल बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि सरकारें आएंगी और जाएंगी, लेकिन ये लोकतंत्र बचना चाहिए. पण वाजपेयींची ती भाजपा आता राहिलेली नाही. वाजपेयींच्या त्या भाजपाला आता तिलांजली दिलेली आहे. आता एका वेगळ्या भाजपाच्या संस्कृतीने जन्म घेतलेला आहे. राजे हो, हे नीट समजून घ्या पुन्हा एकदा. वारुळ मुंग्या बांधतात, मुंग्या वारुळ बांधतात, परंतु जेव्हा संपूर्ण वारुळ तयार होतं तेव्हा त्यात राहायला मात्र मुंग्या नसतात. त्यात राहायला सरपटणारे प्राणी, विषारी प्राणी राहायला येतात. भाजप आणि RSSच्या असंख्य मुंग्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं. मला वाईट वाटतं चंद्रकांत दादांबद्दलही आणि मेधा कुलकर्णींबद्दलही आणि असंख्य लोकांबद्दल ज्यांना ज्यांना देवाभाऊंनी साईडलाईन केलं, ज्यांना ज्यांना संपवलं. कारण त्या सगळ्या लोकांनी मिळून भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं होतं. पण आता त्या वारुळात त्याच लोकांना राहायचं भाग्य नाहीये. बिचाऱ्या उपाध्ये भंडारी सारख्या लोकांबद्दल तर अपार सहानुभूती वाटते आणि काही चित्रविचित्र बायकांना बघून नुसतंच हसायला येतं. हे काय करायचं यांचं, की या माणसांना ती जागाच नाही मिळाली. दादा हो, ह्या सगळ्या लोकांमध्ये, ह्या सगळ्या सिनोरिओमध्ये फक्त आणि फक्त स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या अतीव महत्वाकांक्षेपोटी, आपल्या अत्यंत हावरट स्वभावापोटी, सत्तेची किती ओढ, किती चटक असावी एखाद्याला, की ती सत्ता आणि ती खुर्ची हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण देवाभाऊंनी कायम अस्थिर ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की कुठल्याही राज्याचं जेव्हा सरकार अस्थिर असतं तेव्हा त्या राज्यामध्ये उद्योजकांना गुंतवणूक करण्यामध्ये भय वाटते. ते गुंतवणूक करत नाहीत. परिणामी इथली सरकार देवाभाऊंनी, देवेंद्र फडणवीसांनी इतकी अस्थिर ठेवली की ज्याचा परिणाम इथला एक एक उद्योग बाहेर जायला लागला. आणि पुणे, मुंबई, जिथे अख्ख्या राज्यातनं लोक आपलं पोट भरायला येत होते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शोधायला येत होते, आता ते काम त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण हे सगळं असताना सुद्धा यावर काही प्रश्न विचारले जातील असं आमच्यासारख्या भाबड्यांना वाटतं. कारण आम्ही या राज्यातले टॅक्स पेयर आहोत. आम्ही घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, टोल टॅक्स, रोड टॅक्स प्रामाणिकपणे भरतो. आणि असा प्रामाणिकपणे जेव्हा आम्ही टॅक्स भरतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्या टॅक्स मधून, आमच्या कष्टाच्या पैशातनं जर अधिवेशनावरती करोडो रुपये खर्च केले जात असतील तर त्या अधिवेशनामध्ये आमच्या विकासावर, आमच्या कल्याणासाठी, आमच्या भविष्यासाठी काही योजना आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. पण तशी चर्चा अधिवेशनात होण्याच्या ऐवजी नवाब मलिकांचे काय, सांगा मलिक कुणाचे, यावर जर चर्चा होत असेल आणि करोडो रुपये वाया जात असतील तर वाईट वाटतं. राजे हो, मलिक सत्ताधारी बाकावर बसले आणि जेव्हा म्हटलं जातं की आम्हाला माहित नाही ते कसे काय बसले, माझं जेवढं वय नाही तेवढा मलिकांचा सत्तेतला अनुभव आहे.
एवढा अनुभवी माणूस सहजासहजी सत्ताधारी बाकावर बसणार नाही. तो माणूस सत्ताधारी बाकावर बसतो म्हणजे त्यांचं पक्क ठरलेलं असतं. एक दिवस नाही तब्बल 2 दिवस तो सत्ताधारी बाकावर माणूस बसतो. याचा अर्थ त्यांची आपसी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते. पण महाराष्ट्राचा बॅकफायर होतोय म्हटल्यावरती, आपल्यावरती डाव उलटतोय म्हटल्यावर मात्र फडणवीस तो मी नव्हेच म्हणत हात वर करत पत्र लिहितात. अरे इंटरनेट आणि फोन कॉलच्या काळामध्ये रोज भेटताय, मांडीला मांडी लावून बसताय, रेटारेटी खेटाखेटी करताय आणि तुम्हाला पत्र लिहायची काय गरज होती? कुणाला येड्यात करता तुम्ही? अरे आम्ही काय धोत्रावर इन करतो का? बगलत रेडिओ आहे का? कानात भिडे आहेत आमच्या का? डोसक्याला गोड तेल लावतोय आम्ही? आणि तुम्ही आम्हाला सांगताय मी पत्र लिहिलं आणि शानपण सांगतात त्यांचे हुजरे आणि मुजरे आणि बार्किंग ब्रिगेड मधले लोक कंबोज सारखे चिल्ले पिल्ले. अरे पहला पत्थर वो उठाए जो पापी ना हो और जिसने पाप ना किया हो. मूळ त्या कंबोजवरच शेकडो कोटीच्या बँक घोटाळ्याचा आरोप आणि त्यानं शानपण सांगायला निघतोय. अहो फडणवीस साहेब, माणसं निवडताना किमान प्रामाणिक माणसं तरी निवडा. आमच्याकडे बघा, आम्ही प्रामाणिक माणसं आहोत. आम्ही लाख वेळा सांगतो, हे कधी बी चेक कर रे, कधी बी कुठलाच ईडी सीबीआय क्रिमिनल रेकॉर्डचं बॅगेज नाहीये आमच्याकडे. लय पक्के माणसं होत आणि लय स्वच्छ होत आम्ही. पण ह्या सगळ्यांमध्ये जाणीवपूर्वक मलिकांचा विषय जाणीवपूर्वक 2 दिवस चर्चेला आणला जातो. कारण पहिल्या 2 दिवसात आम्हाला अपेक्षित असतं मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं अवकाळी आणि गारपीट आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं बेरोजगारी आणि कंत्राट भरतीवर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं टीईटी घोटाळ्यातल्या तुकाराम सुपेकडे अजून जर पैसे निघत असतील तर टीईटी घोटाळ्याचं काय केलं, तुकाराम सुपेचं काय झालं, अब्दुल सत्तारांची चौकशी कधी करणार आहात? याच्यातल्या चौकशी करणाऱ्या अधिकारी ज्या होत्या नौटके, भाग्यश्री नौटके, मी कदाचित नाव विसरत असेल, या नौटकेंना नंतर साइड पोस्ट का दिली गेली? जे लोक तपास अधिकारी म्हणून काम करत होते त्या प्रत्येक तपास अधिकाऱ्याला टीईटी प्रकरणातनं साइड पोस्ट करत का बाजूला केलं गेलं? यावर फडणवीस चकार शब्द बोलत नाहीत. ललित पाटील प्रकरणात पहिल्या दिवशी जी नावं घेतली होती त्याच्यावर आजही ठाम आहे मी की ललित पाटील प्रकरणामध्ये होय, मी म्हटलं होतं डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण देवकतेंचं स्टेटमेंट नजरेआड करता येत नाही. देवकतेंनी स्पष्ट भाषेत सांगितलं, मैं नाम मात्र हूं. आपल्याच माध्यमातून ऐकलो मी, मीडियाच्या माध्यमातून, की देवकतेंनी स्पष्टपणे सांगितलं मला बळीचा बकरा केलं जातंय. वर एक मोठा नेक्सस आहे. फडणवीस साहेब, तो नेक्सस कधी बाहेर येणार आहे ते सांगा. कारण तुम्ही ससून मधल्या लोकांवरती कारवाई करताय. ससून मध्ये आता फक्त संजीव ठाकूर, चौकशी अहवालात संजीव ठाकूर दोषी आहेत हे पक्क झालंय. अजूनही संजीव ठाकूरची अटक का केली नाही? आणि हो, संजीव ठाकूर म्हणजे शेवटची कडी अजिबात नाही. त्याच्या पुढचं काय ते बोला. कारण ससून मधलं जे काही आहे ते ललित पाटील ससून मध्ये आल्यानंतरचा एपिसोड आहे. मुळात ललित पाटीलला ज्या गुन्ह्यासाठी अटक झाली तो एमडी ड्रगचं प्रोडक्शन, त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याच्या एजन्सी, त्याचे एजंट, या सगळ्यांशी संबंधित असणारा नेक्सस कधी बाहेर निघणार आहे यावर देवेंद्र फडणवीसांनी चर्चा करणं अपेक्षित आहे. उत्तर देणं अपेक्षित आहे. माझ्याकडे बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत, पण तुमच्यासारखीच मी सन्माननीय राऊत साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे. ललित पाटील प्रकरणात मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय राऊत साहेब असतील किंवा माझे पक्षप्रमुख असतील, सगळ्यांनीच वेळोवेळी मला धीर देत, मार्गदर्शन करत मला हा मुद्दा उचलण्यासाठी जे आवश्यक ते सगळं प्रोत्साहन दिलं. मी या सगळ्यांचे आभारी आहे. आजच्या दिवशी राऊत साहेबांच्या समोर ही एवढीच भूमिका मांडते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी मागणार नाही. माझ्या मतावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. नंतर या टीम पुणेचे कॅप्टन
माजी मंत्री या पुण्याचे संपर्क नेते आमदार सचिनजी आहेर साहेब. थँक्यू. महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून, तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आणि विशेषतः पुणे विभागातील विभागीय आपले नेते आदरणीय सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुषमाताई असतील, सन्मान्य सुतार साहेब असतील, मोकाटेजी असतील, महादेव बाबरजी असतील, आदरणीय माझे मित्र सहकारी कुचिकजी असतील, सर्व महिला आणि विशेषतः नगरसेवक, दोन्ही शहर प्रमुख आणि विशेषतः माझे सहकारी सन्मान्य सहसंपर्क प्रमुख आदरणीय आदित्य शिरोडकरजी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी, तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी, महिला संघटनेचे, युवा सेनेचे, युवाचं नाव घ्यावं लागेल नाही तर परत उद्या, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी, बांधून, तरुण सहकारी मित्रांनो, ताई तुम्ही जे बोललात ही गोष्ट खरी आहे की आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये हिवाळीची थंडीगार या एका वातावरणामध्ये जात असताना निवळ ते फक्त सहलीसाठी जातोय की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातोय, हाच मूलभूत प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने आता आम्हाला पडायला लागलेला आहे. एका चॅनलवरती बोलत असताना मी हेही सांगितलं की आता तर महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन देखील ओळख करून देण्याची भूमिका आम्हाला घेता येईल की नाही येईल ही मनामध्ये शंका आहे. त्याला कारण असं आहे की एक वेळ अशी होती की महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याला एक दर्जा होता, एक मान होता, एक सन्मान होता. कुठच्याही इतर राज्यामध्ये गेला तर त्यावेळेच्या हक्कानी बोलायचे की आप कौन से विधायक हो, कैसे हो, कहाँ से हो. आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव घेतलं तर एक लौकिक आहे. आज अशी वेळ आलेली आहे की कहाँ से हो तर हम महाराष्ट्र से हे बोलायलाही देखील लाज वाटायला लागली. अशीतली अवस्था आणि व्यवस्था दुर्दैवानी ह्या राजकीय या व्यवस्थेमध्ये झालेली आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी नात्याने या हिवाळी अधिवेशनामध्ये पण आम्हाला हेच अभिप्रेत होता की अवकाळी पावसाच्यामुळे जो कष्टकरी असलेला जो शेतकरी जो अडचणीमध्ये, जो संकटामध्ये सावरला गेलेला आहे, किमान त्याच्यासाठी कोणीतरी मदतीचा हात द्यायला पाहिजे, त्याला कुठेतरी साथ मिळाली पाहिजे. राऊत साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही पहिला दिवस पायऱ्यावरती आंदोलन केलं, सरकारला जाग येईल म्हणून भूमिका घेतली. सरकारला जराही जाग आली नाही. फक्त फोटो सेशन करण्यासाठी आशिष जयस्वालच्या मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री नंबर 1 हे जाऊन फोटो सेशन करून आले. आणि मग काल आम्हाला विधान परिषदेमध्ये हा संपूर्ण सभागृह स्थगित करून घेऊन आम्हाला भूमिका घ्यावी लागली का या अधिवेशनामध्ये जर तुम्हाला हे अधिवेशन जर चालवायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांची भूमिका आम्हाला मांडून दिल्याशिवाय आम्ही हा सभागृह चालवणार नाही. ही भूमिका घेतल्यानंतर त्यांना सभागृह थांबवावं लागलं आणि सोमवारी त्याच्यातली चर्चा घडवावी लागलेली आहे. जर राज्यकर्ते जर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पण जर ऐकणार असतील, लोकांच्या माध्यमातून ते कशा प्रकारे जाणार? आजही अनेक राज्यांमध्ये एक कौल मिळाला म्हणून घेऊन एक परसेप्शन तयार करण्याची भूमिका काही लोक घेतात. माझं त्यांना म्हणणं आहे की हे कौल तुम्हाला लोकांनी दिलं असेल, कशा प्रकारे दिलं, बॅलेटनी झालं काय बुलेटनी झालं की मतदानाची कशी प्रक्रिया झाली, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पण किमान ज्या घोषणा तुम्ही त्या राज्यांमध्ये केलेल्या आहेत, आज महाराष्ट्रामध्ये पण ते घोषणेची अंमलबजावणी ही तुम्ही करणार आहात का, हा प्रश्न देखील सर्वसामान्य इकडच्या मतदारांना आहे. 500 रुपयामध्ये गॅस देऊ, सर्वांना वेगवेगळ्या मोफत रीतीने योजना देऊ, म्हणजे सरकार आली तरच आम्ही ही योजना देऊ. पण आज तर तुम्ही एक इंजन सोडून 2-2 इंजन तुमच्या मागे लावून आहे, 3-3 इंजिनाचा तुमचा हा असलेला एकंदरीत राज्यकर्ते म्हणून घेऊन तुम्ही काम करतात. मग तुम्ही देणार आहात की नाही देणार, हा मूलभूत प्रश्न आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. कुचिकजी, आपण एक मुद्दा बोललात, ही गोष्ट खरी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व, मी असेल, आदित्य शिरोडकरजी असतील, आम्ही काम करतो. अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी कोणी एक साधा खुर्ची घेऊन यायला तयार नव्हता, डॉक्टर तर लांब राहिला, पण साधा मंडप किंवा कोविडचा सेंटर बनवून द्यायला तयार नव्हता, अशा अडचणीच्या काळामध्ये आदरणीय आदित्यजींनी, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, स्नेहलताई आंबेकरजी देखील आमच्या त्या मतदारसंघामध्ये आहेत,
माजी महापौर राहिलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे की त्यावेळी देखील ते कोविड सेंटर फक्त निर्माण केले नाही तर राज्यात ते सोडा पण देशाच्या लोकांना पण देखील जीव वाचवण्याची भूमिका त्यांनी घेतली. पण आज SITच्या माध्यमातून काही चौकशा या महानगरपालिकेच्या करण्याचं काम करतायत. मग आज हा प्रश्न निर्माण होतोय की जर मुंबई महानगरपालिकेच्या या युक्तिवाद करून घेऊन जर तुम्ही चौकशी जर करणार असाल मग पुण्याची चौकशी का केली जात नाही? आज पिंपरी चिंचवडची का चौकशी केली जात नाही? त्या निकषाखाली जर तुम्ही जर निर्णय घेण्याची भूमिका घेणार असाल तर मग या इकडच्या भ्रष्टाचाराला तुम्ही का वाचा फोडत नाही? कारण सत्ताधाऱ्यांच्या देखील हात त्याच्यामध्ये कुठेतरी गुंतलेले आहेत म्हणून ही गोष्ट होत नाहीये. आणि म्हणून हा पक्षाचा आवाज म्हणून घेऊन तुम्हा आपल्याला सर्वांना एकत्रित करून घेऊन पुढे आपल्याला काम करण्याचं काम केलं पाहिजे. खरं तर राऊत साहेब आपल्याशी चर्चा झाल्यानंतर एक भव्य मोर्चा या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या माध्यमातून देखील तुम्हा आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली घेऊन जाण्याची भूमिका आपली होती. पण काही काळ आणि हे एकंदरीत राजकीय हे जे वातावरण झाल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही. आम्ही तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये देखील एक असाच प्रचंड मोर्चा करून या पुणेकरांचे पण देखील प्रश्न सोडण्यासाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन घेऊन तुम्हा आपल्याला काम करण्याचं काम केलं पाहिजे. अभी तो ये सिर्फ झाकी है, पिक्चर तो अभी बाकी है. आदित्यजी तुम्ही पुढाकार घेतलं, तुम्ही आपण सर्वांनी घेतलं कारण आमची सर्वांची इच्छा होती की आदरणीय संजय राऊत साहेबांचा ज्यावेळी इकडे पुण्यामध्ये आगमन होईल ही अशी भव्य सभेच्या माध्यमातूनच त्यांचं आगमन करायचं आहे. कारण साहेब एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या तमाम बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मी कुठे काय संघटनात्मक हस्तक्षेप करत नाही पण जे इतर जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला जे जमलेलं नाहीये त्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनी देखील करून दाखवण्याची हिंमत या इकडे आहेत. आज एकेकांवरती 20-20 केसेस आहेत. अनेक असे लोक आहेत की जे अँटीसेप्टिक बेलवरती आजही आहेत. अशा असताना देखील या लोकांनी जीवाची बाजी लावून घेऊन संघटनेसाठी काम करू. संघटना अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी निर्माण झाली आहेत त्यावेळी संजयजी तुम्ही असाल, विशालजी तुम्ही असाल, असंख्यांची नावं तुम्हाला घेता येईल. एकाचं नाव नाही घेतलं तर परत कोणाला असं वाटेल का माझा का घेतलं नाही. पण असंख्य लोक आहेत. गजाननजी आपण आहात. या सर्व लोकांनी आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी अनेक तर असे ॲडव्होकेट आहेत ताई आपण सर्वजण काही कोणाचा गुन्हा नव्हता. सुषमाताई आपण सर्वजण त्या सभेला होतो पण जेवढे सभेवरती लोक दिसत आहेत त्या सर्वांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलेलं आहे. राऊतसाहेब मी आपल्याला एवढंच विनंती करतो सत्ता येते आणि सत्ता जाते पण ज्यावेळी या प्रामाणिक कार्यकर्ते जे काम करतात या कार्यकर्त्यांच्या मागे जसं तुम्ही आम्ही आपण आज उभे आहोत भविष्य काळामध्ये पण ह्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे आपण सर्वांनी केल्याचं काम केलं पाहिजे. असंख्य कार्यकर्ते अजूनही येत आहेत कारण ट्रॅफिक एवढी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. बाळाशेठचे आलेत लोक ना ओसवाल बाळासाहेब ओसवालांचे आलेत. आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख करत होतो की असंख्य असे जे विषय आहेत ते इकडचं करण्याचं काम करतात. जरा एक मिनिटं जरा वाजवण्याचा थांबवा जरा प्लीज. हा बस बाकी कार्यकर्त्यांनी आहे तिकडे थांबा जरा खुर्च्या द्या त्यांना तिकडे लगेच कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख करत होतो की काहींनी भूमिका बदलण्याचं काम केलं. साहेब मला अभिमानाने सांगावे लागते मी जा उल्लेख कार्यकर्त्यांचा यासाठी करतो की बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी जात नाही बोलत नाही पण हे धाडस दाखवण्याचं काम या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि एवढंच नाही की ज्यावेळी अनेक नेते मंडळी जाण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न ज्यावेळी होता त्यावेळी मला अभिमानाने सांगावं लागेल की फक्त 2-3 लोक सोडल्या व्यतिरिक्त एकही शिवसैनिक या जिल्ह्यातला आणि विशेषतः या पुणे शहरातला हल्लेला नाही. या गोष्टीची निश्चितपणे जाणीव आपल्याला करून घ्यायची. ठीक आहे ज्यांना काही पक्षांनी ज्यांना एवढं दिलं आज त्यांनाच वाटायला लागलंय का बा आम्हाला काहीतरी कमी मिळालंय आणि ते आज तुमच्यावरती टीका करतायत. म्हणजे माणसाने कुठे करावं वरती आपल्या आसमानावरती थुकल्यानंतर काय होणार आहेत. काही तर असे बोलतायत की संजय राऊत साहेबांचा बळीचा बकरा केला. अरे बळीचा बकरा केल्यानंतर 2024 नंतर कोण बकरा आहे आणि कोण वाघ आहे हे इकडची जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी म्हणणे. एक तर असा मकाऊचा प्राणी तो तर सांगतो की स्वर्गीय बाळासाहेब असते तर ही युती तुटलीच नसते. अरे बाबा तुला तुझ्या मतदारसंघामध्ये तुला परत निवडणुकीला उभे राहण्याची तिकीट तुम्ही घेऊ शकलीच नाहीत आणि त्या या युतीच्या गमती आणि जमती करायला लागलेल्या आहेत. त्यातून आपण काय भविष्यवाणी करणार आहे.
आणि एवढंच नाही रावसाहेब, माझी तर अत्यंत म्हणजे खात्रीलायक माहिती आहे की ही जी मंडळी गेलेली आहेत, ही मंडळींना पण आता पर्याय राहिलेला नाहीये. ह्यांना आपला जो चोरून घेतलेला धनुष्यबाण आहे त्याच्यावरती पण त्यांची लढण्याची हिंमत राहिलेली नाहीये. एकदा त्यांना कमल घ्यावं लागेल किंवा हाताचा घड्याळ घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना पर्याय राहिले नाही. असे देखील काही खासदार, माजी खासदार हे या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि ह्याचा एकमेव कारण जर असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आज इकडचा जो शिवसैनिक काम करतोय, मी खरोखरच आदित्यजी आणि आमच्या सर्वांचा टीमचा आणि विशेषतः जिल्हा प्रमुखांचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक यासाठी करतो की अडचणी आहेत. आज ही जी ताकद जी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याचा उल्लेख आदित्यजींनी केलं की कोणालाही भाड्यावरती आणलेलं नाहीये, कोणाला काय आमिष दिलेलं नाहीये, तुला महामंडळ देतो, तुला आमदारकी देतो, तुला नगरसेवकची तिकीट देतो, हे नाही. हे जे 1.5, 2, 2.5 वर्षामध्ये तुम्ही जे आमच्यावरती जे विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासापोटी हे प्रेम निर्माण करून घेऊन या कार्यकर्त्यांचा संच तयार करण्याची भूमिकाही आम्ही घेतलेली आहे. आणि आता आम्ही कुठच्याही लढायला तयार आहोत हे या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यासाठीच आज तुमच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा आयोजित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आज विभागीय वाईज सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे होत आहेत. आम्ही अजून संघटनेमध्ये अजून जोर लावण्याचं काम केलेलं आहे. काही आमच्यातले सहकारी आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्याची भूमिका घेतलेली आहे. काही नगरसेवकांना ज्यांना विधानसभेची जबाबदारी होती त्यांना निवडणूक समन्वयक म्हणून घेऊन त्या विधानसभेमध्ये त्यांनी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगळ्या जबाबदारी दिलेली आहेत. काहींना तालुका निहाय पण देखील देण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः स्नेहलताई आंबेकरजींना मी मुंबईतून विनंती केली आदित्यजींनी, आणि एक महापौर असणाऱ्या एक महिला आहेत, अशा महिलांमध्ये संघटनात्मक काम करणाऱ्या त्यांना शहराची साहेब आपण जबाबदारी दिली, जेणेकरून महिला संघटना अजून जोरात आपल्याला कशी वाढवता येईल. आज युवा सेनेमध्ये पण देखील अनेक विस्तारकांची एक नवीन टीम तयार करून घेऊन अविनाशजी असतील, तरकुडेजी असतील, सनी असेल, अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ते युवा लोकांना पण देखील ताकद देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि ही सर्व टीम येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये अजून पूर्ण ताकदीने आणि सज्ज करून या शहरातून तर शहरातून केलेलं आहे, पण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आमची आपल्याला विनंती आहे की आता एक विभागीय मेळावा आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तुम्ही मिळवून द्या. आपल्या नेतृत्वाखाली ही प्रचंड ताकद, हे कार्यकर्त्यांची ताकद आणि या निष्ठावांची ताकद घेऊन हा जिल्हा देखील, जिल्ह्यावरती देखील हा पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून घेऊन आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय राऊत साहेबांचा मनापासून स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आहिर साहेब. आहिर साहेबांनी आता सांगितलं की ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात झालं, ज्या पद्धतीची खरेदी विक्री झाली, सुरत गुवाहाटी झाली, मालक पालक समजणारे लोक सरपटत महाशक्तीला शरण गेले, ते बघून या राज्याचा मी आमदार आहे हे सांगायला सुद्धा लाज वाटते. राऊत साहेब, आमदारांना या राज्याचे ते आमदार आहेत म्हणून सांगायला लाज वाटते, परंतु राऊत साहेब आमचे नेते आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण राऊत साहेब, ज्या पद्धतीने तुम्हाला गप्प करायचं काम या भाजपा सरकारने केलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याला पुरून उरलात, मग ईडी असेल, सीबीआय असेल, तुरुंग असेल, या सगळ्यांना तुम्ही पुरून उरलात आणि तुमचा कणा तुम्ही ताट ठेवला, म्हणून समाजामध्ये आम्ही शिवसैनिक आमची मान ताट ठेवू शकतो. त्यामुळे तमाम शिवसैनिकांच्या वतीने राऊत साहेबांना मी धन्यवाद देतो की राऊत साहेब, तुम्ही खरा शिवसैनिक कसा असावा आणि फ्रंटवरनं कसं लढायचं असतं आणि सत्यासाठी कुठला त्याग करायचा असतो याचं मूर्तिमंत स्वरूप महाराष्ट्रासमोर दाखवलं. यानंतर आपण सर्वच राऊत साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आतुर आहोत. तत्पूर्वी या विधानसभा मतदारसंघाच्या म्हणजे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उत्तमजी भुजबळ आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विशाल शेवाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी विशाल धनवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. स्थानिक मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख विशाल धनवडे, नगरसेवक विशाल धनवडे व कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख उत्तमजी भुजबळ यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. यानंतर महिला आघाडीच्या वतीने कल्पनाताई थोरवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी विनंती करतो की
राऊत साहेबांचा आपण सत्कार करावा. युवा सेनेच्या वतीने सनी गवते आणि त्यांच्या सहकार्याने मी विनंती करतो की युवा सेनेच्या वतीने त्यांनी सत्कार करावा. इथे असंख्य कार्यकर्ते आहेत, मुस्लिम कार्यकर्ते आहेत, दलित कार्यकर्ते आहेत, आदिवासी कार्यकर्ते आहेत, ख्रिश्चन कार्यकर्ते आहेत की त्यांची खऱ्या अर्थाने राऊत साहेबांना भेटायची इच्छा आहे. अनेक प्रश्नांवरती त्यांना निवेदन देण्याची इच्छा आहे. त्यातल्या काही फार थोड्या लोकांना आपण इथे आमंत्रित करू शकतो. मुस्लिम समाजाच्या वतीने एक शिष्टमंडळ राऊत साहेबांना भेटू इच्छितं. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या मुस्लिम समाज बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. पर्वती विधानसभा मतदारसंघाचे सगळे विभाग प्रमुख आणि बाळा ओसवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. नाबाद संघर्ष खिलाडी 1966 ते 2023 आणि मॅन ऑफ द मॅच 2024 अशा पद्धतीची बॅट बाळा ओसवालांनी आणली. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. ज्यांच्या हातून सत्कार झालाय त्यांनी त्वरित हे व्यासपीठ रिकामं करावं. शीख समाजाच्या वतीने भोलासिंग अरोरा गणेश पेठ गुरुद्वारा प्रमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी शीख समुदायाच्या वतीने राऊत साहेबांचा सत्कार करावा. या डिप्रेस क्लास मिशनचे प्रमुख सरचिटणीस आमचे मित्र विशालजी शेवाळे ज्यांनी हे मैदान या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं, त्यांना मी विनंती करतो की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची प्रतिमा देऊन त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. राऊत साहेब आता विशालजी शेवाळे यांच्याशी मी बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की भल्या भल्यांनी या मैदानावरती सभा घेण्याचा प्रयत्न केला आणि भल्या भल्यांच्या सभा इथे फेल झाल्या. या मैदानावरती सभा फेल जाण्याचा इतिहास आहे, परंतु त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा ही गर्दी आणि जनतेची ताकद एल्गार त्यांना दिसतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी समाधान व्यक्त केलं. गणेश पेठ गुरुद्वारा कमिटीचे भोलासिंग अरोरा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या वतीने सत्कार करावा. शिवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून किल्ला लढवायचा काम असंख्य शिवसैनिक करत असतात, कलाकार करत असतात. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आदरांजली आणि शिवसेनेचं काम करणारे अमित पापड हे इथे संजय राऊत साहेबांना एक व्यंगचित्र भेट करू इच्छितात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. आणि सरते शेवटी या कार्यक्रमासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली ते पुणे शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांना मी विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा सत्कार करावा. अमित पापड, तुमच्या सर्वांच्या मनामध्ये राऊत साहेबांविषयी अनंत असा आदर आहे, प्रेम आहे आणि त्यापोटीच तुम्ही इथे त्यांना ऐकायला आलात. यानंतर सन्माननीय राऊत साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या रोख ठोक मेळाव्यामध्ये रोख आणि ठोक या पद्धतीने सगळ्यांचा समाचार घ्यावा. माननीय खासदार संजयजी राऊत आणि क्षीरसागरांना विनंती करतो की त्यांनी घोषणा द्यावी. एक फक्त विधानसभा संपर्क प्रमुख जे आहेत त्यांनाही वरती थोडा बोलवा. डॉक्टर साहेब, विधानसभा जे सहसंपर्क प्रमुख आणि काहींची जर थोडा गैरसोय झाली आहे, तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख जरा सर्वांनी सांभाळून घ्या, कारण आजचा मेळावा जरा थोडा नियोजित होता, परंतु सर्वांची क्षमा मागतोय मी. धन्यवाद. विधानसभा संपर्क प्रमुख दिलीपराव तांबोळी, हडपसरचे सहसंपर्क प्रमुख असतील, बाकी 8ही विधानसभा मतदारसंघाचे जे सहसंपर्क प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी, आणि यानंतर मी क्षीरसागर यांना विनंती करतो, हर्षलला विनंती करतो की त्यांनी घोषणा द्यावी आणि तदनंतर राऊत साहेब सगळ्यांचा समाचार घेतील. अखंड हिंदुस्थानचे काही वारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक महानेता सरसेनापती माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कोणाचा? बाळासाहेब ठाकरे अमर आहेत आणि
शिवसेना अजिंक्य आहे, लक्षात घ्या. या मंचावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते आणि या ऐतिहासिक मैदानावर प्रचंड संख्येने उपस्थित असलेले पुण्यातले शिवसैनिक, माता भगिनींनो, शिल्लक सेना काय आहे हे पाहायचं असेल फडणवीस तर आता या. ही शिल्लक सेना एवढी मोठी असेल, ही जर शिल्लक सेना असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच गेलाय, लक्षात घ्या. शिवसेना म्हणजे महासागर आहे. शिवसेना म्हणजे उसळता महासागर आहे, लाट आहे आणि त्याला कधीच ओहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस या मैदानात आणि शिवसेना कशी मैदानात उतरलेली आहे पुण्याच्या, हे एकदा पहा. यायला पाहिजे आपण एकदा बघा ही काय शिवसेना आहे. अरे आम्हाला शिल्लक सेना म्हणता. 2024 नंतर तुम्ही शिल्लक राहणार आहात का हा विचार करा. 2024 नंतर आपण शिल्लक राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणताय ती शिवसेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू. ही सभा पुण्यात होते आणि मला अनेकांनी सांगितलं, आदित्य मी आपल्यालाही कळवलं, सचिन भाऊंना कळवलं, लोक सांगतात या मैदानावरच्या सभा यशस्वी होत नाही. मी लोक ते यशस्वी होत नाहीत, ते तिकडे गेलेले आहेत. आम्ही कायम यशस्वी आहोत. अरे पहा ना काय चित्र आहे. हे विराट स्वरूप शिवसेनेचं, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक रूप आहे. लक्षात घ्या, विराट रूप बाळासाहेब ठाकरेंचं आहे. या सभेनं एक गॅरंटी दिलेली आहे. मोदी खूप गॅरंटी देत असतात. ही गॅरंटी, ये मोदी की गॅरंटी, अब ये शिवसेना की गॅरंटी. अब ये शिवसेना की गॅरंटी. या पुण्यातून शिवसेनेचे किमान 3 आमदार जातील. आणि लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा नसेल, ये हमारी गॅरंटी. काय चाललंय मोदी मोदी मोदी. नाही, मी काय बोलत नाही. मी अत्यंत सभ्य माणूस आहे. लोक म्हणतात हा शिवराळ आहे, पण जी भाषा मला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली ती या महाराष्ट्रातल्या संतांची भाषा आहे. आयशा नरा मोजूनी माराव्या पैजारा.
1000 माराव्या आणि 1 मोजावा. कुठे आहे पनवती? दोन 2024 नंतर पनवती जाईल, काळजी करू नका. 2024 नंतर या महाराष्ट्राला लागलेली पनवती, आपल्या शिवसेनेला लागलेली पनवती, या देशाला लागलेली पनवती ही 100% दूर होते आहे. 7.5 गेलेले, आता पनवती सुद्धा जाईल. एकदा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, आज जे तुम्हाला नरेंद्र मोदी दिसत आहेत ही बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे. अटल बिहारी वाजपेयी त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढायला लागले होते. दंगलीनंतर राजधर्माचं आठवण करून द्यायला अटलजी तेव्हा विसरले नव्हते. पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारण्यासाठी अडवाणी मुंबईला आले की आम्हाला नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढावं लागेल, अख्खं जग टीका करते आहे, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया, तुम्ही हे करू नका. पण आज संपूर्ण देश सांगतोय नरेंद्र मोदी वापस आया तो पूरा देश गया. तो वापस नहीं आएगा, नहीं तो देश जाएगा. लोकशाही जाईल, स्वातंत्र्य जाईल, सर्व काही जाईल. 5 राज्यांच्या निवडणुकाचे निकाल लागले. आम्हाला वाटलं होतं मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, पण तिकडे त्यांना विजय मिळाला. काय आहे, आम्हाला तर कुठे लाट दिसली नाही मोदीची. मी गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानला. सगळ्या एजन्सीज मोठ्या मोठ्या सांगत होत्या भारतीय जनता पक्षाचा पराभव होतोय. लोक चिडलेले आहेत, लोकांच्या मनामध्ये संताप आहे, महागाई, बेरोजगार, अनेक प्रश्न आहेत. पण ते तुमचं ईव्हीएम उघडलं आणि धडाधड 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 ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम. आम्ही सांगतो, आम्ही ईव्हीएम वर टीका करत नाहीये, पण लोकांचा विश्वास नाहीये. या देशातली फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा, फक्त एक. मग विधानसभेच्या असेल, लोकसभेच्या असेल, नाहीतर पुण्याच्या महानगरपालिकेची घ्या. फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा, आणि मग जो का निकाल असेल तो संपूर्ण देश स्वीकारायला तयार आहे. संपूर्ण देश स्वीकारायला तयार आहे. पितळलाय, दुसरं काहीतरी उघडं पडेल. उघडेच आहेत ते, दुसरं काही बोलत नाही मी. एका पत्रकारानं मोदीला विचारलं खासगीत, अहो आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान होता, झालात. मोदी त्याला म्हणतात खासगीत, गलत, एकदम गलत. मैंने किसी को बेवकूफ नहीं बनाया, लेकिन इस देश के लोग इतने बेवकूफ हैं, ये वो बेवकूफ लोगों ने मुझे प्रधानमंत्री बनाया. ही परिस्थिती आहे देशाची. मूर्खांनी बनवलाय, अंधभक्तांनी बनवलाय. ही अंधश्रद्धा आणि अंधभक्ती या देशाला खड्ड्यात घालते आहे, लक्षात घ्या. आम्ही मध्य प्रदेशचे निकाल बघितले, राजस्थानचे निकाल पाहिले, त्यानंतर नरेंद्र मोदीचं भाषण ऐकलेलं झालेलं आम्ही ऐकलं. 2024 में ये मोदी की गारंटी है.
ये हॅट्रिक करेंगे, हम हॅट्रिक करेंगे. अरे घंटा हॅट्रिक करणार? कसल्या गॅरंट्या घेताय तुम्ही? तुम्ही गेल्या 10 वर्षात ज्या गॅरंट्या देशाला आणि जनतेला दिलेल्या आहेत त्याचं काय झालं आधी सांगा. 2014 साली पहिली गॅरंटी होती मोदीची. काय होती? काय होती? किती आले? किती आले? काय आलं? घंटा आला ना. हा, विचारा या भाजपवाल्यांना काय झालं त्या 15 लाखाच्या गॅरंटीचं. या देशातला जो काळा पैसा बाहेर गेलेला आहे, 77 लाख कोटी हा आकडा दिला, तो सगळा काळा पैसा आम्ही हिंदुस्थानात आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यावरती बँकेच्या 15 लाख रुपये आम्ही टाकू. ही मोदीची गॅरंटी होती की नाही? भ्रष्टाचारांना फासावर लटकवू, भ्रष्टाचारांना फासावर लटकवू, ही मोदीची गॅरंटी होती. काय झालं अजितदादा पवारचं? काय झालं हसन मुश्रीफचं? काय झालं प्रफुल्ल पटेलचं? काय झालं भावना गवळीचं? काय झालं त्या राहुल शेवाळेचं? काय झालं त्या प्रताप सरनाईकाचं? अरे ईडी त्यांना अटक करायला गेली होती ना, वॉरंट घेऊन दारावर चिटकवून आले होते ना. काय झालं तुमच्या त्या गॅरंटीचं? ही मोदीची गॅरंटी. मोदीची गॅरंटी काय होती? या देशातला दहशतवाद पूर्णपणे संपवून टाकू. काय झालंय मणिपूरमध्ये? मणिपूर या देशाचा एक भाग आहे. आज मणिपूर सारख्या राज्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाय ठेवू शकत नाही. इतका हिंसाचार त्या मणिपूरमध्ये आहे आणि तिथे पूर्णपणे चीन घुसलेला आहे. आम्हाला डोळे वटारून दाखवताय ना, जरा चीनला डोळे वटारून दाखवा. काश्मीरमध्ये काय चाललंय? 2 दिवसाआड किमान 4 जवानांच्या हत्या होत आहेत. आमच्या 4-5 जवान मारले जात आहेत, कर्नल मारले जात आहेत, कॅप्टन मारले जात आहेत. तुम्ही दहशतवाद संपवणार होता ना. काश्मीरी पंडित आमचे घर वापसी काश्मीरी पंडितांची करणार. घर वापसी. हिंदुत्ववादी आम्ही घर वापसी करणार. किती गेले काश्मीरी पंडित घरी? मी गेल्या 2 वर्षात 3 वेळा काश्मीरला जाऊन आलो. जम्मूच्या रस्त्यावर निर्वासितांच्या छावण्यामध्ये आजही हजारो काश्मीरी पंडित निर्वासिताचं जीवन जगतायत आणि त्या प्रत्येकाच्या त्या निर्वासित छावण्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावलेला आहे. लक्षात घ्या. आजही ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानतात, कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार असताना, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे उघडे केले. त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महाराष्ट्र खुला केला होता. त्याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट. हे तुम्ही बोगस हिंदुहृदय सम्राट, नकली हिंदुहृदय सम्राट. किती वेळा, किती आणि कसल्या गॅरंट्या घेणार तुम्ही हिंदुत्वाच्या? महागाई, अरे 40 रुपये लिटर पेट्रोल करू अशी गॅरंटी होती. मग काय झालं? अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होते. कुठे आहे शिवाजी महाराज? टोलमुक्त महाराष्ट्र करणार होते. तेव्हा तुम्ही त्या गॅरंटीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुमच्यावरती आता आमचा विश्वास राहिलेला नाही. 1 नंबरचं खोटारडे आणि भंपक लोक आहात. या देशामधलं स्वातंत्र्य, या देशामधली लोकशाही, या देशामधली प्रत्येक घटनात्मक संस्था आपण नष्ट करत नाही. डरपोक. शिवसेनेला घाबरलात म्हणून तुम्ही शिवसेना फोडलीत. लक्षात घ्या. या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने काय केलं? महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचं शौर्य
मराठी माणसाचं शौर्य हे खतम करण्याचा प्रयत्न केलाय, चालू केलाय. याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ही त्यांच्या मनामध्ये असूया आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि औरंगजेब कुठे जन्माला आला माहिती आहे का तुम्हाला? औरंगजेब हा गुजरात मध्ये जन्माला आला. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. म्हणून तर औरंगजेबाच्या औलाद या महाराष्ट्रावर चाल करून येते गुजरातची. या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मराठी मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हिंदू स्वराज्य रक्षक, हिंदवी स्वराज्य संस्थापक. आणि त्या हिंदवी स्वराज्य संस्थापकावर चाल करून येणारा औरंगजेब हा गुजरातच्या मातीत जन्माला आला. गुजरातच्या मध्ये एक दाहोद नावाचं गाव आहे, तिथं औरंगजेब जन्माला आला. आणि म्हणून ती पिलावळ आपल्या महाराष्ट्राला नष्ट करण्यासाठी, शिवसेनेला नष्ट करण्यासाठी दे माय धणीफाय. त्या गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये काय येते सध्या? महाराष्ट्रातला सगळा उद्योग गुजरातला आणि गुजरातलं ड्रग्स महाराष्ट्रात, हा खेळ चालू आहे. सगळा उद्योग महाराष्ट्रातला, गुजरातला. आणि गुजरातचं सगळं ड्रग्स त्या मुंद्रा बंदरात ड्रग्स उतरतं. पुण्यापासून नाशिक पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरुण पिढी या महाराष्ट्राची, मराठी माणसाची खतम करण्याचं काम ही गुजरातची लॉबी करते. खतम करायचं काम या महाराष्ट्राला गुजरातची लॉबी करते. या पुण्यामध्ये मग अशी काही बोर्ड पाहिले मी, इथे शांतता काय पुणेकर वाचत आहेत, शांत असंच काहीतरी आहे ना, शांतता पुणेकर वाचत आहेत. काहीतरी पुस्तकाचा एक मेळावा भाजपवाले भरवतायत. पुणेकरांनो, शांत राहू नका. हे तुम्हाला तुमच्या तरुण मुलाबाळांना, विद्यार्थ्यांना ड्रगच्या माध्यमातून कायमचं शांत करण्याचं यांचं षडयंत्र आहे. पुण्यात एक परंपरा आहे, पुण्याला एक संस्कृती आहे. या संस्कृतीचं रूपांतर या विकृतीमध्ये करण्याचं काम चालू आहे. आज सकाळी बातमी वाचली मुंबईत, पुण्यामध्ये विमाननगर भागात विश्रांतवाडी नावाचा भाग आहे. तिकडल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन फार गंभीर आहे, आपण वाचा. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे, त्या संपूर्ण भागाचा रूपांतर बँकॉकमध्ये होत आहे. बँकॉकमध्ये पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं निवेदन आजच किंवा काल आज प्रसिद्ध झालं आहे. बँकॉक, पुण्याचं बँकॉक होत आहे. त्या बँकॉकमध्ये काय असतं? ड्रग्स असतो, वेश्या व्यवसाय असतो, जुगार असतो. ही पुण्याची ओळख. कुठे आहेत तुमचे पुण्याचे नवे पालकमंत्री? जुने सोडून द्या, जुने गेले. नवे पालकमंत्री कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? नाहीतर आम्हाला शिवसेनेला रस्त्यावर उतरून हे अड्डे उद्ध्वस्त करावे लागतील. हे अड्डे उद्ध्वस्त करावे लागतात. आम्ही केलेले आहेत, आम्ही करू. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. लावा, आमच्या मागे ईडी लावताय, सीबीआय लावताय, लावा. पण पुण्याचे रक्षण करते, या महाराष्ट्राचे रक्षण करते म्हणून पुणेकरांना शिवसेनेचीच निवड करावी लागणार. काय करणार तुम्ही आमचं? पुणे अशा प्रकारे नष्ट होत असताना शिवसेना गप्प बसू शकत नाही. एक संस्कार आम्ही घेतला या पुण्यातून. तुम्ही पुणेकरांना का वाचायला शिकवताय? पुण्यासारखे वाचन संस्कृतीमध्ये माहीर असलेले लोक नाहीत. या महाराष्ट्राला लिहा वाचायला पुण्याने शिकवलंय. हे जर त्या भाजपवाल्यांना माहीत नसेल
तर त्यांनी पुण्याचा इतिहास चालला पाहिजे. विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर. पुण्यात काय नाही, त्या पुण्यात तुम्ही ड्रग्स आणता. कोण आहेत ते मंत्री, तुम्ही नाव सांगायला पाहिजे सुषमाताई. या सगळ्या ड्रग्स रॅकेटमध्ये पुणे, नाशिकमध्ये शिंदे गटाचे 2 मंत्री आहेत. शिंदे गटाचे मी आता सांगतोय, या कॅबिनेट मधले 2 मंत्री सिनियर या ड्रग्स रॅकेटमध्ये आहेत. ललित पाटील पासून अनेक ड्रग्स माफियांकडून त्यांना महिन्याला हप्ते जात होते. काय म्हटलं माहिती आहे ना? मी नाव सांगायची गरज नाही. इकडला बच्चा जाणतोय कोण आहे तो. काय करतायत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, काय करतायत? काय त्या फडणवीसांचं एक स्टेटमेंट होतं 12/9/2022 बरं का. गृहमंत्री पदाचं सूत्र हाती घेतल्यावर उपमुख्यमंत्री म्हणतायत, राज्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात कोणत्याही हालचाली पुढे आल्यास त्या तिच्या तिथे ठेचून काढू. गृहमंत्री फडणवीस 12/9/2022. प्रफुल्ल पटेलचं स्वागत कोण करताय? कोण करताय? इक्बाल मिर्ची कोण आहे? अरे इक्बाल मिर्ची हा मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार, दाऊदचा राईट हँड मॅन इक्बाल मिर्ची. हे जे मुंबईतले 12 बॉम्बस्फोट झाले, त्या बॉम्बस्फोटामागे आर्थिक ताकद उभी करणारा हा इक्बाल मिर्ची. त्या इक्बाल मिर्चीकडून या प्रफुल्ल पटेल आणि कंपनीनं 450 कोटी रुपयाची जमीन खरेदी केली असं म्हणतात. कागदावर आहे, मी म्हणत नाही. हे अमित शहा सांगत होते कालपर्यंत. हे अमित शहा सांगत होते टीव्हीवर. ये कैसा हो गया ऐसा, जिस इकबाल मिर्ची के ऊपर लुकआउट नोटिस है, रेड कॉर्नर नोटिस है, उसके साथ प्रफुल्ल पटेल कैसा व्यवहार कर सकता है. त्यांचा एक प्रवक्ता संबित पात्रा, तो त्यावेळेला सोनिया गांधीला प्रश्न विचारत होता, या प्रफुल्ल पटेलला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कसं घेतलं, त्याचे दाऊदशी संबंध आहेत. अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितले एका भाषेत, या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही लोक मिरची व्यापार करतात असं अप्रत्यक्ष बोलले. मिरची व्यापार करतात. आता त्या मिरचीचं काय झालं, गाजर झालं का? दाऊदशी तुम्ही दाऊदला चिरडून टाकणार होतात, दाऊदच्या संबंधित लोकांना तुम्ही चिरडून टाकणार होतात, पण त्याच परम आदरणीय प्रफुल्ल पटेल हे 2 दिवसापूर्वी जाऊन अमित शहाना भेटले हसत हसत. अमित शहानी त्यांचं हसत हसत स्वागत केलं. प्रधानमंत्र्यांना भेटले जाऊन, प्रधानमंत्र्यांनी त्यांना मिठी मारली. हे ढोंग, महाराष्ट्रामधलं हे ढोंग आपल्याला नष्ट करायचं आहे. नवाब मलिकला तुमचा विरोध आहे ना, मग पटेलला का नाही? नवाब मलिकला विरोध आहे, मग पटेलला का नाही? हा साधा प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. हा साधा प्रश्न या देशाला पडलेला आहे. आम्ही कुणाची बाजू घेत नाही, मी कुणाची बाजू घेत नाही, कुणाला विरोध करत नाही, पण जे समोर सत्य दिसतंय ते ठोसून आणि ठोकून आम्हाला सांगावं लागेल. तुम्ही आम्हाला कायदा शिकवताय, तुम्ही कायद्याचं पालन करता का? तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले त्याचे तुम्ही पालन करता का? इलेक्शन कमिशन शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, बरोबर ना? 60 वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही ठिणगी टाकली शिवसेनेच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी
ती शिवसेना, हे इलेक्शन कमिशन मोदी शहांचं, हे मोदी शहा कमिशन आहे, इलेक्शन कमिशन नाही. ही शिवसेना कोणी आयऱ्या गैऱ्या शिंदेच्या हातात सोपवून ही शिवसेना तुमची सांगतात. बाळासाहेब ठाकरेंनी काय या इलेक्शन कमिशनला विचारून शिवसेना स्थापन केली होती? तेव्हा या इलेक्शन कमिशनचा जन्म झाला होता का? अरे शरद पवार हयात आहेत, अजून शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगासमोर जाऊन बसतायत सुनावणीला. तरीही निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय, राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची? उद्धव ठाकरे उपस्थित आहेत या महाराष्ट्रात, देशात पक्षप्रमुख. तरी निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय, शिवसेना कोणाची? अरे पहा नाही शिवसेना काय, तुम्ही आमचं चिन्ह दिलं असेल, आमचं नाव दिलं असेल, पण ही विराट शिवसेना कोणाला उरबडून घेता येणार नाही. ही शिवसेना आहे. ही जमिनीत रुजलेली शिवसेनेची मुळं अशी कोणाला उखडता येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. हा महाराष्ट्र अद्याप धृतराष्ट्र झालेला नाही, हे लक्षात घ्या. आणि एकदा का या महाराष्ट्रामध्ये वणवा पेटला, त्या देशाला विझवता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना मगाशी सचिन अहिर आपण सांगितलं की कशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे या राज्यामध्ये, कशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे. आज काय चाललंय या राज्यामध्ये? हे राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, मी त्यांना एक फुल 2 डाऊटफुल आहेत. ते एक फुल 2 हाफ नाही, एक फुल आणि 2 डाऊटफुल आहेत. त्यांच्याविषयी कायम डाऊट आहे. पहा तुम्ही, एवढा डाऊट कधीच कोणावर नव्हता या राज्यामध्ये. ते झोपून उठल्यावर सकाळी आपण विचार करतात, चमटा काढतात, मी खरोखर पदावर आहे की नाही. संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केलेली आहे. एवढी बदनामी कधी ब्रिटिशांच्या काळात झाला नसेल, एवढी बदनामी या एक फुल 2 डाऊटफुल लोकांनी केलेली आहे. मी तर असं म्हणतो, या महाराष्ट्रावर सध्या घाशीराम कोतवाल यांचं राज्य सुरू आहे. ज्या पुण्यामध्ये घाशीराम कोतवाल होता, त्याचे कारनामे तुम्हाला माहिती आहेत. घाशीराम कोतवाल, एक घाशीराम कोतवाल आणि त्याचे 2 डेप्युटी कोतवाल हे या महाराष्ट्रावर राज्य करतायत. आणि जे जे घाशीराम कोतवालाने केलं त्यावेळेला पुण्यात, ती प्रत्येक गोष्ट संपूर्ण राज्यामध्ये आज हे 3 लोक करतायत. हे 3 लोक करतायत. ते कायदा पाळत नाहीत, ते संस्कृती पाळत नाहीत, ते नियम पाळत नाहीत. संपूर्ण राज्याची नासाडी आणि नाचक्की सुरू आहे. त्याच्यामध्ये तुमचे महान विधानसभेचे अध्यक्षही सामील आहेत. त्यांचा अपमान होईल, घटनात्मक पदावर बसलेले आहेत. पण ज्या व्यक्तीला कायदा आणि संविधानाचं भान नाही, त्याच्याविषयी आम्ही काय बोलणार? सर्वोच्च न्यायालयानं त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवसेनेतून जे 40 लोक फुटून गेलेले आहेत ते अपात्र ठरणार आहेत. हे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अत्यंत परखडपणे सांगितलेलं आहे ही एकनाथ शिंदेची निवड आहे ती बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याही पेक्षा परखडपणे सांगितलं आहे हा जो भरत गोगावले नावाचा प्राणी आहे, काखेत रुमाल घेऊन फिरतो बरं का, त्याची व्हीप पदी झालेली निवड ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय
विधानसभा अध्यक्षांना सांगताय आणि इतकंच सांगताय, तुम्ही रितसर सुनावणी घ्या आणि निर्णय द्या. याचा अर्थ मी मागेही सांगितला, परत पुण्याच्या भूमीवर सांगतो, सर्वोच्च न्यायालयानं या 40 अपात्र गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. पण जेव्हा न्यायालय फाशीची शिक्षा ठोठावतं तेव्हा तो स्वतः फाशी द्यायला जात नाही. त्यासाठी एक जल्लाद नेमला जातो. त्या जल्लादाचं काम विधानसभा अध्यक्षाला करायचं आहे. विधानसभा अध्यक्षाला जल्लादाचं काम करायचं आहे, फासावर लटकवायचं काम करायचं आहे, आणि तो त्याला घटनेनं दिलेला अधिकार आहे. पण आपले विधानसभा अध्यक्ष या 40 अपराधांना अभय देत आहेत आणि या भारताच्या संविधानालाच फासावर लटकवतायत. हे चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे. अशा विधानसभा अध्यक्षाला आम्ही मानायला तयार नाही, आणि त्याबद्दल माझ्यावरती हक्कभंग येणार असेल तर या महाराष्ट्राच्या हक्कासाठी मी आणखीन एका खटल्याला सामोरा जायला तयार आहे. शिवसेनेसाठी जगेन आणि शिवसेनेसाठी मरेन, ही माझी भूमिका आहे. आणि या इकडे जमलेल्या प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाची भूमिका आहे, मरेन तर शिवसेनेसाठी आणि जगेन तर शिवसेनेसाठी. जेव्हा मला अटक करून ईडीचे लोक गेले तुरुंगात, मला तुरुंगात घेऊन गेले, तेव्हा माझ्यावरही दबाव आले. कशाला राहताय शिवसेनेत? काय राहिले शिवसेनेत? सडाल तुम्ही आता तुरुंगात, तुला मेलो तरी 72, सडून मरेन, पण माझ्या कपाळावरती बेईमानीचा शिक्का घेऊन मरणार नाही म्हटलं. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी ही शिवसेना उभी केली, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला अभिमानानं मराठी म्हणून उभं राहण्यासाठी ही शिवसेना उभी केली, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या मराठी माणसाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा दिली, त्या शिवसेनेची बेमानी करण्यापेक्षा मी मरण पत्करीन, हे मी तेव्हा त्यांना सांगितलं. काय असतो तुरुंग? काय असतो? या राज्यासाठी शेकडो लोक मरण पावलेले आहेत. या शिवसेनेसाठी असंख्य शिवसैनिकांनी प्राणांचं बलिदान केलेलं आहे. आणि या महाराष्ट्रासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय. तिथे माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला जर काही काळ तुरुंगात राहावं लागलं तर मी घाबरून पळून जाऊ तुमच्यासारखा 40 डरपोकांसारखा? हे 40 डरपोक पळून गेले, पण हजारो लाखो शिवसैनिक मर्दानगीचा तावीत बांधून आज इथे उभे आहेत. हजार आहे. हे राज्य मर्दांचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी राजाचा आहे. हा महाराष्ट्र असा झुकणार नाही. अरे असे शिंदे मिंदे येतात आणि जातात, आले आणि गेले, पण या महाराष्ट्रात राहील ती फक्त शिवसेना. लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, शिवसेनेच्या स्थापनेनंतर 211 सेना निर्माण झाल्या, पण राहिल्या फक्त 2च सेना. एक भारतीय सेना सीमेवर आहे ती, आणि दुसरी शिवसेना. आणि आपण त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाईक आहोत. अशा पद्धतीनं हा शिवसेनेचा इतिहास, शिवसेनेचा प्रवास असाच चालू राहील. या पुण्यामध्ये मी या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचं आभार मानतो. सगळे जुने नवे शिवसैनिक महिला आघाडी या व्यासपीठावर आहे. शशिकांत भाऊ आहेत, त्यांनी अनेक वर्ष शहरामध्ये पक्षाचं काम केलं आणि वाढवलं आहे. अनेक लोक आहेत, तरुण आमचे सगळे आहेत. सचिन भाऊ आहेर असतील, आदित्य शिरोडकर, संजय मोरे,
गजानन, मगाशी मी येत असताना फार गंमत झाली वाटेत. हे सगळे शिवसैनिक येत आहेत. एक शिवसैनिक माझ्या समोर आला, मी काच खाली केली. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. फार जोशामध्ये होता. तुला भलताच जोशात आहे. काय नाव तुझं? माझं नाव सोनू गवते म्हटला. काय सनी गवते? तुला अरे वा, मीच त्या मुलूंच्या नागड्या पोपटाला धरून आपटलं म्हटलं. जे मुंबईला जमलं नाही ते पुण्याने केलं. हा, आणि इतरही काही गोष्टी करून मिळतात. त्या बाबतीत आपण सुपाऱ्या घ्यायला तयार असतो. राष्ट्रहितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कोणी आम्हाला सुपारी दिली अशा प्रकारची, तर आम्ही घ्यायला तयार असतो. तर त्या सनी गवतेचा मी जोश पाहिला, त्यावेळचा तो संपूर्ण मी चित्र पाहिलं. हा असतो हे असे असंख्य हे सगळे तेव्हा तुरुंगात होते. हे सगळे तुरुंगात गेले होते. संजय मोरे असतील, गजानन असतील, हे सगळे ते चित्र आम्ही पाहिलं. म्हटलं देवेंद्र फडणवीस हीच आमची शिल्लक सेना आहे. भविष्यात तुम्ही क्षुल्लक होणारा, तुम्ही क्षुल्लक पदालाही लायक नसणाऱ्यात लक्षात घ्या. ज्या प्रकारचं पाप तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडून केलेलं आहे, या पापानंतर तुम्हाला नरकात पण जागा मिळणार नाही, हे लक्षात घ्या. पण ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेवर स्वर्गातून पाहतायत. ही शिवसेना ही सामान्य शिवसेना नाही आहे. बाळासाहेब ठाकरे फार पुण्यवान आणि पुण्यात्मा होते. आमच्यासारख्यानं त्यांचा स्पर्श लाभला. तुम्हाला त्यांचं दर्शन झालं. तुम्ही इतिहासामध्ये पुढे जाऊन तुमची मुलं बाळं सांगतील की माझ्या आईने, माझ्या आजीने बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं होतं. माझ्या आईने, माझ्या आजीने, माझ्या आजानं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकलं होतं. या सगळ्यांनी त्यांची पुढल्या पिढ्या सांगतील की बाळासाहेब ठाकरेंसाठी आम्ही काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, आणि बाळासाहेब ठाकरेंसाठी आम्ही प्राणांची बाजी द्यायलाही तयार होतो. इतिहासात नोंद राहील. आणि म्हणून आज या पुण्यामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आज मी पाहतोय, मी सुरुवातीला सांगितलं, गॅरंटी आहे किमान 3 आमदार जातील. गॅरंटी आहे या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा 2024 साली होत असताना त्या शिवशाहीमध्ये या पुणे जिल्ह्याचं आणि पुणे शहराचं योगदान फार महत्वाचं असेल. शिवशाहीचा रथ जेव्हा निघेल 2024 साली, तेव्हा त्या रथाला या पुण्याचे घोडे असले पाहिजे, लक्षात घ्या. अशा प्रकारचं वातावरण मी या पुण्यामध्ये पाहतो आहे. मगाशी सचिन भाऊ आपण बोललात की उद्धव साहेबांना आपल्याला इथं आमंत्रित केलं पाहिजे, त्यांना दाखवायला पाहिजे. काहीच गेलं नाही, सगळं शिल्लक आहे, अगदी व्यवस्थित. आता देवेंद्र फडणवीस ही सभा बघत असणार, मी बोलते म्हणजे 100% बघतायत. त्या निलमताई नसून विलनताई आहेत. तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका. अशा विलनताईवर चर्चा करण्याची गरज नाही, अजिबात चर्चा नाही. पुणे पवित्र झालेलं आहे, पुणे शुद्ध झालेलं आहे. आता आपल्याला हा शुद्ध गंगेचा प्रवाह पुढे घेऊन जायचा आहे. आणि मला खात्री आहे या खांद्यावरचा जो भगवा आहे हा पवित्र आणि शुद्ध आहे. मी इतकं सांगेन,
आले किती गेले किती संपले भरारा, पण शिवसेनेच्या नावाचा अजूनही दरारा, तो या पुण्यातून राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राऊत साहेब, लाख लाख धन्यवाद. शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला प्रबोधनकारांनी सांगितलं होतं की सबोपचाराची भाषा गांडूंनी करावी.